नमस्कार, मी गजानन. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. आज आपण आलो आहे ताथवड्यामध्ये. आज आपण एक अशा प्रोजेक्टची टूर करणार आहेत. हा एक युनिक प्रोजेक्ट आहे या लोकेशनचा. मी तुम्हाला त्याचे काही की पॉईंट्स जे आहेत तिथले USP मी तुम्हाला ते पुढच्या पुढे सांगतोच. फर्स्ट ऑफ ऑल हे जे डेव्हलपर आहेत, या डेव्हलपरनी पुनावळे ताथवड्यामध्ये कम्प्लिटेड प्रोजेक्ट केलेले ते ऑलरेडी याआधी. तुम्ही माझ्या एक्झॅक्टली पाठीमागे बघू शकता ही जी बिल्डिंग दिसते ही 3 आणि 4 BHK लक्झरी अपार्टमेंट या डेव्हलपरनी जस्ट आत्ता रिसेंटली त्यांनी डिलिव्हर केली आणि ज्या ठिकाणी की प्राईस सुरुवात होते 1.80 पासनं 3 BHK आहे रेडी टू मूव्हमध्ये. आता लोकेशनबद्दल जर सांगायला गेलं तर या ठिकाणी एक GGIS स्कूल आहे जे एकदम रेप्युटेड स्कूल आहे आणि औंध-रावेत BRTS रोड इथनं हार्डली 500 मीटर अंतरावरती आहे. तर प्रोजेक्टबद्दल जर सांगायला गेलं तर हा 5.5 एकरचं लँड पार्सल आहे ज्याच्यामध्ये 6 आयकॉनिक टावर हे डेव्हलपर तुमच्यासाठी घेऊन आलेत. तर आपण आता प्रोजेक्टबद्दल डिटेलमध्ये माहिती घेऊया. आता आपण हा 3 BHKचा सॅम्पल टूर करतोय ज्याचा कार्पेट एरिया आहे 1316 स्क्वेअर फूटचा. तर जसं आपण एंटर करतोय तर या ठिकाणी हे 8 फुटाचं डोअर तुम्हाला दिलं आहे मेन डोअर. जसं आपण एंटर करतो तर या ठिकाणी स्पेशियस अशी एक लॉबी दिली आहे जो की तुम्हाला 3 BHKचा प्रॉपर फील देईल. या ठिकाणी काही स्पेस दिलेला आहे जो तुम्ही प्रॉपर तुमचा शू रॅकसाठी तुम्ही डिझाईन करू शकता किंवा स्टोरेज या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी 3 BHKमध्ये बटरफ्लाय कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला 3 BHK देण्यात आलेले आहेत. इथला आणखीन एक USP जो मार्केटपेक्षा काहीतरी हा प्रोजेक्ट एकदम डिफरंट बनवतो तो म्हणजे या ठिकाणचा फ्लोअर टू सिलिंग क्लिअर हाईट 10.2ची आहे. मार्केटमध्ये तुम्हाला 9.5च्या जवळपास तुम्हाला हाईट भेटते, परंतु फ्लोअर टू सिलिंग हाईट हा एक या एरियातला एक युनिक प्रोजेक्ट आहे जो तुम्हाला 10.2ची हाईट देतो. तर आत्ता आपण आलो आहे हा लिव्हिंग एरियामध्ये. हा ऑलमोस्ट 22.4 इंटू 12.2चा हा लिव्हिंग एरिया आहे जो रेक्टँगल शेपमध्ये. या ठिकाणी तुमचा प्रॉपर C टाईपमध्ये किंवा L टाईपमध्ये तुमचा सोफा तुम्ही डिझाईन करू शकता. या ठिकाणी प्रॉपर तुम्ही TVची अरेंजमेंट करू शकता जेणेकरून तुमचा डायनिंग आणि सोफा या दोघांसाठी हा ॲक्सेसिबल राहील TV. आता आपण डायनिंगचा जर स्पेस बघायला गेलं तर आरामात तुम्ही या ठिकाणी 6 सीटर डायनिंग आरामात तुम्ही डिझाईन करू शकता. या साईडला तुम्ही तुमचे डेकोरेटिव्ह आयटम तुम्ही बनवू शकता किंवा पूजा स्पेस पण तुम्ही या ठिकाणी डिझाईन करू शकता. लिव्हिंगसोबत या ठिकाणी रनिंग स्कायडेक बाल्कनी तुम्हाला देण्यात आलेली आहे. इथला सेकंड USP जर सांगायला गेलं तर हा आहे गार्डन स्पेस. हा एक इथला युनिक पॉईंट आहे कारण इथं प्रत्येक फ्लॅट हा गार्डन फेसिंग फ्लॅट असणार आहे. कारण हे जे तुम्हाला या ठिकाणी गार्डन दिसतंय हे डेव्हलपर तुम्हाला बनवून देत आहेत, त्याला मेंटेन करायची जबाबदारी तुमची आहे. या ठिकाणी बॅल्कनीमध्ये तुम्हाला वरच्या साईडला प्रॉपर सिलिंग करून या ठिकाणी डेव्हलपर देत आहेत फॉल सिलिंग. त्यानंतर जो थर्ड USP आहे या प्रोजेक्टचा तो म्हणजे इथला डेडिकेटेड वर्क फ्रॉम होम स्पेस. या ठिकाणी तुम्ही 2 BHK घ्या किंवा 3 BHK घ्या, तुम्हाला प्रॉपर वर्क फ्रॉम होमचा स्पेस या ठिकाणी भेटतो आहे. किंवा तुम्ही याला डिझाईन स्टडी रूम पण करू शकता. आजच्या डेटला हे फार महत्त्वाचं आहे की ऑलमोस्ट मार्केटमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर 2 BHK असो किंवा 3 BHK याच्यामध्ये एक सेपरेट ऑफिससाठी एक स्पेस नाही आहे. परंतु या ठिकाणी डेव्हलपरने इतक्या बारीक गोष्टीचं लक्ष घेतलं आहे की तुम्ही इथं प्रॉपर तुमचा एक वर्क फ्रॉम होमचा सेटअप या ठिकाणी तुम्ही डिझाईन करू शकता आणि हा प्रत्येक फ्लॅटमध्ये डेव्हलपरने तुम्हाला देण्यात आलेला आहे. या साईडला या आपण इथलं पाहतोय याची अटॅच गेस्ट बेडरूम 11x11ची गेस्ट बेडरूम या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रॉपर तुमचा बेड प्लस वॉर्डरोबचा स्पेस तुम्ही डिझाईन करू शकता. या ठिकाणी तुम्ही TV पण आरामात तुम्ही इथं सेटअप करू शकता. अशी सुंदर अशी या ठिकाणी तुम्हाला अरेंजमेंट करून देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं हा एक सुंदर प्रोजेक्ट या ठिकाणी आहे ताथवड्यामध्ये. तर आता आपण एंटर करतोय लिव्हिंगला अटॅच असलेल्या किचनमध्ये. तर तुम्ही एकदम स्पेशियस असं किचन तुम्ही बघू शकता ज्याची साईज आहे 14.5 बाय 8.5. तर या ठिकाणी L टाईपमध्ये किचन ओटा देण्यात आलेला आहे. आणखीन एक इथला USP 4 नंबरचा मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे ड्राय बाल्कनी. मार्केटमध्ये तुम्हाला मॅक्सिमम प्रोजेक्टमध्ये इनक्लोज ड्राय बाल्कनी भेटते, परंतु या ठिकाणी तुम्हाला दोन्ही ऑप्शन डेव्हलपरने दिलेले आहेत. जर तुम्हाला इनक्लोज ड्राय बाल्कनी हवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन आहे किंवा तुम्हाला सेपरेट बाहेरच्या साईडला बाल्कनी हवी असेल तर तेही ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपर प्रोव्हाइड करतात. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही प्रॉपर तुमचा एक मोठा रेफ्रिजरेटर
या ठिकाणी तुम्ही सेटअप करू शकता. एल टाईपमध्ये किचन ओटा देण्यात आलेलं आहे, त्यामुळं खूप सारा मोठा स्पेस या ठिकाणी तुम्हाला भेटून जातो. सो आता आपण पाहूया इथलं किड्स बेडरूम आणि मास्टर बेडरूम. सो जसं तुम्ही या ठिकाणी आतमध्ये एंटर केलं तर या ठिकाणी प्रॉपर बाहेरच्या साईडला तुम्हाला एक सिंक दिलेलं आहे जे तुमच्या गेस्टसाठी, आणि या ठिकाणी आहे 5x6ची बाथरूम, कॉमन बाथरूम. त्यासोबतच या ठिकाणी किड्स बेडरूमची साईज तुम्हाला देण्यात आलेली आहे 10.10x11ची. ज्या ठिकाणी स्पेशियस असं तुम्ही प्रॉपर किड्स बेडरूम तुम्ही बनवू शकता. 3BHKमध्ये मॅक्सिमम ठिकाणी 10x10ची किड्स बेडरूम भेटते, पण त्या ठिकाणी 10.10x11ची किड्स बेडरूम देण्यात आलेली आहे. या साईडला ही अशी फुल साईड विंडो आहेत, जे की खाल साईडला हा फिक्सवाला विंडो आहे, वरच्या साईडला तुम्ही हा रिमूव्हेबल आहे. यामुळं तुमच्या फ्लॅटमध्ये प्रॉपर सनलाईट आणि व्हेंटिलेशन दिवसभर राहणार आहे. त्यासोबतच जसं आपण या साईडला आतमध्ये आलो तर या ठिकाणचा आणखीन एक USP म्हणजे तुम्हाला मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला वुडन फिनिश टाईल या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणचा आणखीन एक USP म्हणजे या ठिकाणी प्रत्येक फ्लॅटमध्ये क्रॉस व्हेंटिलेशन आहे. तर ही आहे तुमची मास्टर बेडरूम. तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 11.6 × 14.8ची ही मास्टर बेडरूम या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी अरेंजमेंट केली. तुम्ही सुद्धा तुमच्या फ्लॅटमध्ये अशा पद्धतीने अरेंजमेंट करू शकता. या ठिकाणी तुम्ही एक प्रॉपर एक बे विंडो तुम्ही डिझाईन करू शकता. सो या ठिकाणी बसून तुम्ही आरामात तुमचा टी कॉफी एन्जॉय करू शकता. त्यासोबतच या ठिकाणी आहे 3BHKमध्ये तुम्हाला वॉक इन वॉर्डरोबचा स्पेस देण्यात आलेला आहे. सो जर तुम्ही या ठिकाणी बघाल तर हे असेल मॅडमसाठी वॉर्डरोबचा स्पेस, हा असेल सरांसाठी वॉर्डरोबचा स्पेस. सो दोन्ही साईडला वॉर्डरोबचा स्पेस सफिशियंट स्पेस आहे. त्यासोबतच या ठिकाणी अटॅच बाथरूम दिली आहे, ज्याची साईज आहे 8x5ची. तुम्ही बघू शकता आतमध्ये एक सेपरेट सिंक दिलं आहे. या ठिकाणी ग्लास पार्टिशन असणार आहे बाथरूममध्ये. सो इथला आणखीन एक USP 3BHK सोबत तुम्हाला मास्टर बेडरूमसोबत अटॅच बॅल्कनी भेटते. सो तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डेव्हलपरनी गार्डन स्पेस दिलेला आहे छोटासा, ज्या ठिकाणी प्रॉपर तुम्ही तुमचं गार्डनिंग मेंटेन करू शकता. आणि या ठिकाणी पण तुम्हाला बॅल्कनीमध्ये प्रॉपर फॉल सिलिंग देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं आपण इथला 3BHKचा सॅम्पल टूर केला आहे. या ठिकाणी टायपोलॉजी जर सांगायला गेलं प्रोजेक्टमध्ये तर 2BHK, 3BHK आणि 4BHKचे व्हेरियंट या ठिकाणी डेव्हलपर तुमच्यासाठी घेऊन आलं. 2BHKचा कार्पेट असणार आहे 800 स्क्वेअर फूट ते 820 स्क्वेअर फूटचा 2BHK असणार आहे, ज्याची प्राईस सुरुवात होते 95 लाखपासून ऑल इन्क्लुझिव्ह. 3BHKचा कार्पेट एरिया असणार आहे 1040, 1140 आणि 1300 स्क्वेअर फूटचा. त्यासोबत त्याची जी प्राईज आहे ते 1.25 CR पासून सुरुवात होते. ही ऑल इन्क्लुझिव्ह प्राईज आहे. आणि 4BHK 1580 स्क्वेअर फूटचा या ठिकाणी असणार आहे, ज्याची प्राईज 1.88 पासून सुरुवात होते. सो हे प्राईज ऑल इन्क्लुझिव्ह आहेत. नक्कीच आम्ही तुम्हाला यामध्ये बेस्ट रेट करून द्यायची आम्ही खात्री देऊ. त्यासोबतच या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 2BHK किंवा 3BHK असो 2 डेडिकेटेड बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. सेपरेट ड्राय बाल्कनीचं प्रोव्हिजन या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. आमचा नेहमी प्रयत्न राहतो की आम्ही तुम्हाला चांगले डेव्हलपर, रेप्युटेड डेव्हलपरचे प्रोजेक्ट आम्ही तुमच्यासाठी या चॅनलवरती दाखवू. आणि त्यासोबतच जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणी प्रॉपर्टी पाहत असेल, ज्यांना प्रॉपर्टीसाठी इंटरेस्ट असेल, तर नक्की आमचा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू.